तर महिलांना मी आव्हान करतो, जर तुमच्या पाठीशी कोणी नसेल तर तुमच्या पाठीशी जनता क्रांती दल आहे ही या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि आमच्या आज ज्या मागण्या आहेत, आज त्या मागण्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आज पोहोचवणार आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्यातील पहिली मागणी, जे फायनान्स कंपनीचे अधिकारी आहेत ते अधिकारी रात्री अपरात्री महिलांना फोन करून दमदाटी देतात. कर्ज दे अन्यथा तुझ्या घराला टाळी ठोकवीन, अशा प्रकारच्या दमदाटी आज ते करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मानसिकतेखाली आहात तर ते पूर्णपणे तुम्ही काढून टाका. आज जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो, जोपर्यंत तुमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत जनता क्रांती दल शांत बसणार नाही ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आणि याच ठिकाणी पुढच्या आठवड्यात फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यावरती ज्यांनी त्या अधिकाऱ्याचा गैरवापर केला ते जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आपलं या ठिकाणी बेमुदत आंदोलन होईल. जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई होणार नाही तोपर्यंत मी आणि जनता क्रांती दल तहसील कचेरीतनं बाहेर पडणार नाही. जय संविधान, जय भारत.